नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की सुंदरी आणि मी पुन्हा एकत्र काम करतोय आणि त्याचबरोबर बोल्या पण असेल आणि जुन्या टीम मधले सगळेच व्यक्ती असेल, एक व्यक्ती सोडून. तर आता सध्या आमचं शूटिंग चालू आहे आणि गेले कालपासून आम्ही शूटिंग करतोय. आज शूटिंगचा दुसरा दिवस आहे आणि येणाऱ्या रविवारी जो एपिसोड येणार आहे तो तुम्हाला फुल धमाल हसवणारा असेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला पांडू आणि सुंदरीची जोडी बघायला भेटेल. आत्ता सध्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला भोल्याला दाखवणार आहे आणि सुंदरीला दाखवणार आहे. या ठिकाणी सुंदरी आणि भोल्या आहेत. तर आपण सर्वात पहिलं भोल्याला इथे इन्व्हिटेशन देऊया. भोल्या, तुझं माझ्या या मंचावरती ये नाही तर भाऊ. हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी भोल्याचे आगमन उपस्थिती झालेली आहे. तर भोल्या हा बऱ्याच दिवसातून शूटिंगला आला आहे. तर भोल्याकडून त्याचं 2 मत जाणून घेऊया. भोल्या, काय नाही मित्रांनो, मस्तपैकी आता छान असं पहिल्यासारखं जुनं एकदम मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ते सगळं ठीक आहे, पण ते काय होतं काय आवाज होतोय. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला खूप खळखळून हसवायला आम्ही सगळेजण येत आहोत. तर या ठिकाणी आहे सुंदरी. तर मी तिला या ठिकाणी येण्यास काय मंचावरती आपल्या येण्यास काय त्याला म्हणतात ते करूया आणि स्वागत करूया. तर ते काय आता सुंदरी कॅमेरामध्ये बसणार नाही, कारण ती आता फुगा झाली आहे, अशी मोठी झाली आहे. तर सगळ्यांचे आकार उकार बदललेले आहेत. भोल्याचं असं त्याचं पोट बाहेर आलंय कारण लग्न झालंय त्याचं. माहित नाही का आपण लग्न झाल्याच्या नंतर पोट बाहेर येतं का? माझं नाही आलं. आणि पहिलं आम्ही गेले 4-5 वर्षापूर्वी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायचो त्यावेळेस कसं दिसायचो अँड आता कसं. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा आम्ही सगळे एकत्र बघून कसं वाटतंय आणि तुम्हाला पण पहिल्यासारखे व्हिडिओ बघायला कसे वाटतील, आवडतील का, नवनवे आम्ही अजून तुमच्या एंटरटेनसाठी काय बनवू शकतो आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपण सुंदरीचे 2 शब्द ऐकूया या ठिकाणी आपल्या ब्लॉगमध्ये. 2 शब्द 2 शब्द म्हणजे जे 2 शब्द मी म्हणले तर हे खूप जुन्या पद्धतीपासून आलेले आहे की आम्ही टीम मध्ये कोणी जरी म्हणले की 2 शब्द बोला तर प्रत्येक जण म्हणायचं की 2 शब्द. तर तो चेष्टेचा भाग झाला. तर पुन्हा एकदा, तर बऱ्याच वर्षांपासून तुम्ही जे म्हणता की कमेंट्स करता की आमच्यासाठी एकत्र या, तर फायनली सगळी टीम एकत्र आलेली आहे आणि खूप खळखळून हसणारे तुम्ही, लोटपोट होणारे कॉमेडी असा व्हिडिओ शूट केलाय मी काल. फोन आला तुम्हाला, जाऊ आम्ही तोपर्यंत कंटिन्यू करतो. तर तर आता तुम्ही म्हणताल की बऱ्याच कमेंट पण आल्यात की किसन दादाला पण घ्या वगैरे. तर घ्या ना. तर आता सध्या तरी भोल्या आणि सुंदरी हे आलेले आहेत. आवाज येतोय इकडं, आवाज येतोय. तर फोनवरती असं म्हणते नंतर फोन करते, असंच जर सांगायचं होतं तर मग फोन उचललाच कशाला मध्ये डिस्टर्ब करायला. हे महत्वाचं बोलले का नंतर करते. फोन ठेव फोन सायलेंट केलं तर हुशार झाला आता. तर विषयावरती कुठं होतो. सध्या सुंदरी आणि भोल्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. पुढच्या एपिसोडमध्ये अजून जुने कलाकार कोण ना कोण तुम्हाला बघायला नक्कीच भेटणार आहे आणि हळूहळू करून ऑल कलाकार येतील एक सोडून. तर हे म्हणजे असं मेन्शन करणं आहे का, सबटायटल द्यायचंय का? नाही, मी असं मला म्हणजे माझी अशी पर्सनॅलिटी आहे की रिपीट वाक्य लाईन टाकून द्या. नाही लाईन कोणाचं तरी फोन वाचतो करायचं. तर अजून काय पण बोलायचं होतं. तर
सपोर्ट करा व्हिडिओजला, खूप जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि विशेष म्हणजे व्हिडिओ कसा वाटतोय याच्यावरती खूप साऱ्या कमेंट्स करा. असा ढिगारा करा कमेंटचा की बसाय पाहिजे बाजारात आम्ही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमच्या कमेंट्स आल्या ना तर मग आम्हाला पण अजून प्रोत्साहन भेटेल आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओज हवेत ते पण मेन्शन करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला खूप सारं हसू. हा, आणि आता मला माहिती तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न उभा राहिलेले असतील की इतक्या दिवस एकत्र का नव्हते व्हिडिओ बनवत आणि आता अचानक ह्या सगळ्या गोष्टी कसं काय वगैरे. तर त्या गोष्टी सांगण्यासारखं किंवा सांगण्याची गरज नाही असं मला वाटते. पुन्हा एकत्र आलो हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला तर माहिती ब्लॉग वगैरे तर तुम्ही बघता, माझे बघत असाल, संध्याचे बघत असाल तर म्हणजे कधी न होणारी गोष्ट अशी झालेली आहे संध्याच्या आयुष्यामध्ये. तिचे पप्पा सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. म्हणजे खूप तिच्या कुटुंबावरती तिच्यावरती वाईट परिस्थिती आलेली. आणि तुम्हाला सर्वांना माहिती ज्याच्यावरती वाईट परिस्थिती तिथं मी हमखास उभा राहिलेला असतो, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो किंवा कोण. आणि शेवटी आफ्टर ऑल संध्या एक फॅमिली मेंबर सारखे आहे. टीम मेंबर जरी असले तरी आणि वेगळं जरी आम्ही होतो तरी काय असं काय गोष्टी असतात. पण अशा वेळी माणूस एकत्र येतो ज्यावेळेस गरज असते आणि अशा वेळेस संध्याला पुन्हा जॉईन करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल चांगला अजून सगळ्या गोष्टी. आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशी की माझ्या पप्पांची जी इच्छा होती किंवा सगळ्या टीमने एकत्र येणं वगैरे, फायनली एकत्र तर आलोय पण पाहण्यासाठी पप्पा नाहीये. आज जर ते असते तर हे बघून एवढे खुश झाले असते ना, कारण की त्यांचं खूप मोठं ड्रीम होतं. कारण की पांडुरंग सरांना ते खूप चांगलं ओळखत होते आणि त्यांनी काय परिस्थितीमधून दिवस काढलेले आहेत हे माझ्या पप्पांना खूप चांगलं माहिती होतं. त्यामुळे त्यांची खूप तळतळ होती. मी अपेक्षा करेल की तुम्ही इथून पुढं त्या उंचीवरती पोहोचताल जे काय आपल्या प्रेक्षकांचं मन आहे. नक्कीच नक्कीच. काही गोष्टी समजण्या उमजण्यासाठी वेळ जातो, अनुभव लागतो. त्याच पद्धतीनं काही गोष्टी समजायला उमजायला आहे, त्या गोष्टी अनुभवायला वेळ गेलेला आहे. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र आलो. पण ह्या एकत्र आलोय ते बघण्यासाठी तिचे पप्पा नाहीत. आणि तिच्या पप्पांची शेवटची इच्छा हीच होती. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस हेच बोलत होते की तुम्ही पुन्हा एकदा एकत्र या, सगळेजण व्यवस्थित कामं करा. ह्या बऱ्याच काही गोष्टी आता त्या गोष्टी काढून उपयोग नाही, कारण पुन्हा इमोशनल व्हायचं नाही, तुम्हाला हसवायचं आहे. तर इथून पुढे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील पहिल्यासारखे, आहे ना मग? हो एवढं. तर मित्रांनो तुम्हाला मस्तपैकी तुम्हाला तुमचा कॉल आता असा हसवणार आहे का नाही, लय भारी दाजीचा मार खाणार आहे बघा. ती मका भराडल्यावर आवाज काढते पहिले ते बंद कर. काय आतमध्ये मशीन बसून घेतली ना, पाणी पीत जा, वरनं भाकरीचा शिळा तुकडा खात जा, म्हणजे ते गुंतल्याला आतमध्ये जाईल. तर चला मित्रांनो, बराच उशीर झाला आणि आता आम्हाला शूटिंगला जायचं आहे. आणि कंटिन्यू तुम्हाला जर रविवारी एपिसोड बघायला भेटणार आहे याच चॅनलला, वेगवेगळ्या पद्धतीचे नवरा बायकोचे एपिसोड. तर बघायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. रविवारी सकाळी 8 वाजता किंवा रविवारी कधी येऊ शकतो मी, टायमिंग चालून डिसिजन नाही घेतलं, पण रविवारी येणार व्हिडिओ. तर चला ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू अँड बाय बाय. चला बाय बाय. पोरीचं नाव काय ठेवलं? सई समृद्धी. सई तामणकर. ठीक आहे, चालेल.